काय करायचं मग? कशामुळे प्रयत्न करणार मी आता? प्रयत्न करायचे नाही, जिद्द करावं खालून कोणी बोलू नका, ताईला बोलू द्या रे. मी सर्व बांधवांना विनंती करतो की पंकजा ताई साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पंकजा ताई साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पंकजा ताई साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमर अमर मुझे साहब या राज्यात जे चाललंय त्याच्यामध्ये माझा दोष काय? माझा दोष काय? मी यामध्ये काय केलंय का? मी कोणत्या मराठा आरक्षणाला विरोध केलाय का? मी कुणाला अंगावर कुणाच्या घातलंय का? मी मागासलेल्या समाजात जन्म घेतला हा माझा दोष आहे? काही माझी शक्ती आहे, ही माझी शक्ती आहे. तुम्ही जर असं मागा असलेल्या समाजातल्या लोकांना जर असं वागवणार असाल तर छत्रपती शिवरायांचे मान शर्मेने खाली झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज तुम्ही सर्वजण बिलकुल या गोष्टींना याचा फार मोठे पडसाद राज्यभर उमटतील, नुसत्या राज्यात नाही जिल्ह्यातही उमटतील आणि ते रोखायचे. आपल्याला संविधानाने काम करायचं आहे. जे आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या संविधानाने काम करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर करायचा आपल्याला शिकवलं. हे कोणत्या विचारांनी चालतात मला माहित नाही, यांचं कोण त्यांना संस्कार घडवतं. आपण सर्वजण एकच करा, आपण सर्वजण एकच करा.